नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड झाली. शिंदेंनी ठाकरेंना सोडून भाजपसोबत आपला संसार थाटला खरा, परंतु त्याचा मोठा फटका सध्या आगामी लोकसभा निवडणुकांसाठी खासदारांना बसताना दिसत आहे. 13 खासदार आणि 40 आमदार शिंदेंसोबत गेले असले तरी ठाकरेंना सोडणं किती महागात पडलं याचा मोठा पश्चाताप या खासदारांना सध्या होताना दिसत आहे. गद्दारीचा कलंक घेऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरणंही शिंदे गटातील खासदारांना जड जाणार असल्याचे, तसेच खासदारकीचं तिकीटसुद्धा मिळणार की नाही हा मोठा प्रश्न या खासदारांना निर्माण झाला आहे. रवी राणा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शिंदे गटात गेलेल्या खासदार आनंदराव अडसूळ व त्यांचे सुपुत्र यांना आमचाच प्रचार करावा लागणार आहे असं वक्तव्य रवी राणा यांनी केल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेत असतानाचे आपले प्रस्थ काय होते याची जणू काही जाणीवच या अडसूळ पितापुत्रांना झाली असावी. मात्र अशी वेळ आल्यास अमरावतीचे लोकसभेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ व अभिजित अडसूळ रवी राणांचा प्रचार करण्याऐवजी आपण राजकारणातून संन्यास घेऊ अशी स्पष्टोक्ती अडसूळ यांनी केली. यावरून ठाकरेंना सोडून गेलेल्या नेत्यांची काय परिस्थिती आहे हे समजते.